नमस्कार. स्पर्धा विषयामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये परीक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असा प्रश्नसंच घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि या अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील तर आपल्या चॅनलवरती जाऊन ते व्हिडिओसुद्धा बघून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओ हे सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्यांच्या भागांचा समावेश होतो? लक्षात घ्या, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमधील कोणत्या जिल्ह्यांच्या भागांचा समावेश होतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ठाणे व रायगड. ठाणे व रायगड यांचा समावेश होतो. प्रश्न 2 बघा. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, लक्षात घ्या मित्रांनो. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 अभिनव भारत. अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेली होती. प्रश्न 3 बघा. सिंहली ही खालीलपैकी कोणत्या देशाची अधिकृत भाषा आहे? हा सुद्धा प्रश्न मित्रांनो महत्त्वपूर्ण आहे. सिंहली ही कोणत्या देशाची अधिकृत भाषा आहे? तर उत्तर असणार आहे श्रीलंका. ऑप्शन क्रमांक 2 श्रीलंका हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा. गाडिया लोहार ही लोहार काम करणारी भटकी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते? लक्षात घ्या, गाडिया लोहार कोणत्या राज्यामध्ये आढळते? तर योग्य उत्तर असणार आहे राजस्थान. राजस्थान या राज्यामध्ये ही जमात आढळते. प्रश्न क्रमांक 5 बघा. भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी इस्रोद्वारे कोणती मोहीम राबवण्यात येते? प्रश्न IMP आहे, लक्षात घ्या. भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी इस्रोद्वारे कोणती मोहीम राबवण्यात येते? तर योग्य उत्तर असणार आहे गगनयान. ऑप्शन क्रमांक 1 गगनयान ही मोहीम राबवली जाते. प्रश्न क्रमांक 6 बघा. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे? हा प्रश्न IMP आहे, तुम्हाला विचारला जाऊ शकतो. चालू घडामोडीचा सुद्धा आहे आणि महत्त्वपूर्ण आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश. तर योग्य उत्तर असणार आहे भारत. भारत हा आपला देश जगातील पहिला देश ठरलेला आहे जो चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती यशस्वीपणे लँडर उतरवणारा देश आहे. प्रश्न 7 बघा. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना कोणत्या ठिकाणी 23 मार्च 1931 रोजी फाशी देण्यात आली? ही तारीख लक्षात घ्या. 23 मार्च 1931 या दिवशी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना कोणत्या ठिकाणी फाशी देण्यात आली? तर याचे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो लाहोर. लाहोर या ठिकाणी या तिघांनाही फाशी देण्यात आली. कधीकधी तुम्हाला परीक्षेमध्ये लाहोर या ठिकाणी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना कोणत्या दिवशी फाशी देण्यात आली असा प्रश्न विचारला जातो. मग त्यावेळेस त्याचं उत्तर असणार आहे 23 मार्च 1931. मित्रांनो बघा, या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्हाला जरी PDF डाउनलोड करायची असेल तर आपलं स्पर्धा विश्व नावाने टेलिग्राम चॅनल आहे. त्याचबरोबर ही PDF आपण WhatsApp चॅनलला सुद्धा टाकत असतो. या दोघांची लिंक बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. WhatsApp ग्रुपला देखील तुम्ही जॉईन करून ठेवा, म्हणजे नवीन नवीन अपडेट त्या ठिकाणी तुम्हाला मिळत जाईल. प्रश्न क्रमांक 8 बघा. महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे पुणे. पुणे या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय आहे. मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला मागील जर प्रश्नपत्रिका बघितली पोलीस भरतीची तर त्या ठिकाणी देखील हा विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे कदाचित हा रिपीटसुद्धा होऊ शकतो, लक्षात ठेवा. प्रश्न 9 बघा. रशियनने बनावटीच्या कोणत्या आधुनिक असॉल्ट रायफलचे उत्पादन भारतामध्ये केले जाते? तर याचे योग्य उत्तर असणार आहे AK-203. AK-203 चे उत्पादन भारतामध्ये केले जाते. प्रश्न 10 बघा. खालीलपैकी कोणत्या प्रदेशाचे शीत वाळवंट म्हणून वर्णन केले जाते?
कोणता प्रदेश आहे ज्याचे शीत वाळवंट म्हणून वर्णन केले जाते? तर लक्षात ठेवा, लडाख प्रदेश. ऑप्शन क्रमांक 1 बघा, लडाख प्रदेश याला शीत वाळवंट म्हणून वर्णन केले जाते. प्रश्न 11 बघा, भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता आहे? लक्षात घ्या, सागरावरील सेतू या ठिकाणी हे प्रश्न पूर्ण वाचा. सागरावरील सेतू, भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता? तर अट्टल सेतू. उत्तर असणार आहे अट्टल सेतू. नुसतं भारतातील सर्वात जास्त लांबीचा सेतू कोणता असं नाही, तर सागरावरील हे सुद्धा तुम्हाला महत्त्वपूर्ण आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा, 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात संबंधी भारतीय लष्कराने कोणती मोहीम राबवली होती? प्रश्न IMP आहे, लक्षात घ्या. प्रश्न हा IMP आहे. 2008 मध्ये मुंबईवर ज्यावेळी हल्ला झाला तर त्या हल्ल्यासंबंधी भारतीय लष्कराने कोणती मोहीम राबवली? तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑपरेशन ब्लॅक टॉर्नाडो. ऑपरेशन ब्लॅक टॉर्नाडो. त्यानंतर प्रश्न 13 बघा, खालीलपैकी कोणता भारतीय नागरिकांचा मूलभूत हक्क नाही? बघा, खाली 4 हक्क दिलेले आहेत, त्यापैकी कोणता हक्क आहे जो भारतीयांचा मूलभूत हक्क नाही? ऑप्शन क्रमांक 1 बघा, मालमत्तेचा हक्क हा भारतीय नागरिकांचा मूलभूत हक्क नाही. या ठिकाणी लक्षात घ्या, घटनात्मक उपाययोजनेचा हक्क, समानतेचा हक्क आणि शोषणाविरुद्धचा हक्क हे तिन्ही हक्क मूलभूत हक्क आहेत. प्रश्न क्रमांक 14 बघा, 1970च्या दशकामध्ये मुंबई शहरावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई शहराची निर्मिती व विकास करण्यासाठी राज्य शासनाने कोणत्या महामंडळाची स्थापना केली? तर योग्य उत्तर असणार आहे याचं सिडको. कशाची स्थापना करण्यात आली? तर सिडकोची स्थापना करण्यात आली. प्रश्न क्रमांक 15 बघा, जुलै 1955 रोजी डॅश बँकेचे हस्तांतरण होऊन तिचे नाव स्टेट बँक ऑफ इंडिया असे करण्यात आले. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे इम्पेरियल बँक. लक्षात घ्या, जुलै 1955 रोजी इम्पेरियल या बँकेचे हस्तांतरण होऊन त्याचे नाव स्टेट बँक ऑफ इंडिया असे करण्यात आले. प्रश्न 16 बघा, मुंबईचा सिंह हे टोपण नाव कोणास देण्यात आले होते? हा प्रश्न सुद्धा रिपीट झालेला प्रश्न आहे. मुंबईचा सिंह, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे फिरोजशाह मेहता. लक्षात घ्या, फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सिंह हे टोपण नाव देण्यात आले होते. क्रमांक 17 बघा, खालीलपैकी कोणत्या शास्त्राला महाराष्ट्राचे राज्यशास्त्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे दांडपट्टा. दांडपट्ट्याला महाराष्ट्राचे राज्यशास्त्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. प्रश्न 18 बघा, सत्यशोधक समाजाच्या प्रचारासाठी दीनबंधू हे साप्ताहिक कोणी चालवले? बघा, सत्यशोधक समाजाच्या प्रचारासाठी कोणते दीनबंधू हे साप्ताहिक चालवले, तो कोणी चालवले होते? तर याचे योग्य उत्तर असणार आहे कृष्णराव भालेराव. कृष्णराव भालेराव यांनी हे साप्ताहिक चालवले होते. प्रश्न 19 बघा, भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोठे सुरू झाली? तर उत्तर असणार आहे हरियाणा. हरियाणा या ठिकाणी भारतातील बघा पहिली हायड्रोजनवरती चालणारी ट्रेन सुरू झालेली आहे. प्रश्न 20 बघा, ज्ञानेश्वरी ही संस्कृत भाषेतील कोणत्या ग्रंथावर आधारित आहे? ज्ञानेश्वरी बघा कोणत्या ग्रंथावर आधारित आहे? तर उत्तर असणार आहे भगवद्गीता. भगवद्गीतेवर आधारित आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण एकूण 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत, जे की येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरतील. तुम्हाला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा किंवा आपल्या स्पर्धा विश्व टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. चला तर इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.